आर यू रेडी? यस, कब से वेट कर रहा हूँ, कब से वेट कर रहा हूँ मी हा तुला नाराज होतो तू मान्यता हे मला सगळं सांगावं लागतं. अशा प्रकारे नस्टरची सुरुवात झालेली आहे. या मित्राने आपली स्वतःच्या गाडीची चावी पाडलेली आहे. विघ्न न आल्याशिवाय पार हीच आमची प्रार्थना. आणि देवा हेच तुला मागणं आहे की आमचं प्रवास सुखरूप जाऊ दे, सुखरूप येऊ दे, हीच मागणं. आणि हा तुला नाराज होतो तू मान्यता हे मागता सगळं सांगावं लागतं. हा नारळ तुका समर्पित असा. गणपती बाप्पा ओके. सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. तर आम्ही सगळे निघालो आहे गावी आणि आज आहे धुलीवंदन. तर सगळ्यांना हॅप्पी होली. सगळ्यांनी बोला रे हॅप्पी होली. हॅप्पी होली. हां, तर काल झाली होळी ज्वलन ना, होळी ज्वलन झालं काल. आणि आज आहे धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी. तर आम्ही आत्ता वाजले आहेत, तुम्ही बघू शकता 3:57ला आम्ही निघतो आहे, रवाना होतो आहे गावी जाण्यासाठी. आता भेटूया मध्ये मध्ये काय प्रवास होईल काय नाही होईल ते मी तुम्हाला दाखवूच. ओके, भेटूया. आर यू रेडी? यस, कब से वेट कर रहा हूँ, कब से वेट कर रहा हूँ इस दिन का. और तू? एक्साइटेड तो है हम, अभी देखते हैं आगे. और जरा हमारे गाड़ियों पे गौर फरमाइए. वो सिनेमैटिक लेते हैं, ठीक है नहीं? हम दिखाते हैं आपको. Seven. सो मंडळी, आता आम्ही पोचलो आहे कासूमध्ये. हे कासूला पोचलो आहे, ऑन द वे आहे. बघू शकता आमची गाडीची परिस्थिती. आज हा ड्राईव्ह करतो आहे आणि तो मागचा. मी सध्या रेसमध्ये. हा चांगला आहे, एक्सपिरियन्स, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला आवडत आहे. बघूया आता पुढे कसं होतं आहे. आणि हा तर नल्ला आहे, तुम्हाला माहिती आहे. बड्या बाता. तरी मी आज पूर्ण नियम पाळत सर्व गाड्या चालवल्या. हां, इंडिकेटर वगैरे. हा हे तर काय, हे गाडी चालवता येऊन असून नाही तो लायसन्स नाही काय नाही. नाही. आणि सर्वात मेन गोष्ट,
आम्ही जरी चौघं असलो 2 गाड्या आहेत फक्त तरी आमच्या चौघांकडे हेल्मेट आहे. अरे चौघांकडे हेल्मेट आहे विथ सेफ्टी. सो कुठे पण जायचे तर सेफ्टी सोबत जा डायरेक्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये सेफ्टी खूप गरजेची आहे. समाज में इज्जत चाहिए. तुला सेफ्टी शोधायला गेली. काय गेली? सेफ्टी शोधायला. कुठली सेफ्टी पाहिजे का तुला? कुठली सेफ्टी पाहिजे? असली मला कुठली पाहिजे तुला पाण्याची बॉटल टिश्यू. उड़ाने लागेल. हाँ इसको हगने को आ रहा है इसके लिए. देखते अभी ये बोलने का नहीं था. मैं बोलेगा मी बोलना मला हक्क आहे. पर्सनल होतं. त्याचं बघ काय चाललंय स्नॅप चाललंय. स्नॅप काढते असलेल्या गर्लफ्रेंड. फर्स्ट टाइम में ओह शिट मैन. फर्स्ट किधर गया? हाँ फर्स्ट टाइम में गोवा मार्गे पे गाड़ी लेके आए, वो भी खुद का गाड़ी लेके आए. इज्जत तो बनता है ना. 1-2 महिन्यानंतर राईड काढणार मोठी जी झालेली आहे आणि चांगली. त्याच्यानंतर अजून राईड्स येतील. बघूया, तुम्ही बघत राहा. भेटूया पुढे जसं थांबू तसं तसं अपडेट करत जाऊ. बघूया. मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होतो पण मोबाईल एका हात आणि असा मागे उडायची भीती होती. बघू भेटूया पुढे. ओके ते विचार. मंडळी ऑलमोस्ट पोचलो आम्ही. आताच जरा हवा वगैरे पेट्रोल वगैरे भरलं. फक्त या गाडी आपल्या या गाडीत नाही कारण की हिचं ॲव्हरेज सगळ्यांना माहिती आहे. सो ॲव्हरेज इसका ना. हाँ. अरे बाप रे. खाली एक गाड़ी उतरा है 150 किलोमीटर के बाद. बादशाह आहे ना. आता 15-20 मिनटात आम्ही पोचू. सो वेदर पण देवाच्या कृपेने चांगला भेटला आणि सुखरूप राईड झाली. तर काय घरात टेन्शन नाही. आता तेच थोडा वेळ रेस्ट घेतो. घरी फोन करून सांगतो की असं असं पोचलो आहे. हो की नाही का? घरी फोन करायचा की नाही? मग करायचं. ते जरा पंक्चर आहे की नाही ते बघणं चालू आहे. दाखवतो. ओके भेटूया पुढे. आणि याला येड्याला फोटो काढायचे. इस नल्ले को फोटो भी नहीं. चोचले. चोचलों का बादशाह है. है क्या पंक्चर? तेरे पीछे भी पंक्चर है क्या देखना जरा. पानी मारना पड़ेगा. क्यों? देखते ना है की नाही. ए तुम्हा दोघांना टमरेला आणून देऊ का मी? टमाट नुसता. नाही ना.
फुकटचं अभी इसकी खुशी की बात बड़े है बड़े कि बात। इसका टायर में पंक्चर नहीं है, जो हमारा डाउट था वो क्लियर हो. शंका निरसन झाल्यानंतरच सुख. 2 दिवसासाठी अरे तो आम्ही बघ हिरो एवढं तिकडं. एवढं मोठं सामान घेऊन आलोय येड्यासारखं. 2 नाही 3 दिवस. आजचा 2 दिवस 3. 2 रात्र म्हणजे 2 दिवस 3. मला जेव्हा 2 बोलायचे. तीन सूर्य तिसऱ्या दिवशी आपण निघणार आहे दुपारी. 3 सूर्य जेव्हा मी बघतो ते 3 दिवस. तो मी तात्काळला रे तिकडे फोटोसाठी तो बघ. हे चल, आता मला पण फोटो काढ. ओके सो मंडळी अवतार बघून समजलं असेल तुम्हाला की आम्ही आता कसे बसे पोचलो आहोत. सो हेअर इट इज सगळे पोचलो आहोत आम्ही सुखरूप. आणि ही आपली आई तन्मयची. सो भेटूया जे आम्ही काय काय करू ते तुम्हाला दाखवूच. काय मजा मस्ती होईल ती ओके नाही का. भेटूया पुढे. तो कैसा था राईड? एक नंबर मजा आहे. तुझा कसा वाटला फर्स्ट एक्सपिरियन्स? फर्स्ट एक्सपीरियंस शब्दों में बयान नहीं कर सकता. आणि तुम्ही बघू शकता याचे डोळे कसे लाल झाले. याला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून येड्याने वायझर नाही लावला. रंजोड आहे ना. पूर्ण लाल झालाय. आणि आपले नेहमीचे आपुलकीचे हा येड्याला कधीपासून बोलतोय लायसन्स काढा अजूनपर्यंत काढलेलं नाही. नाही तर याने पण चालवली असते गाडी. चालवली त्याने तशी. पण आवाजला राहून एक्सचेंज केलं. हां भीती घेऊन चालवली. येतं येड आहे आपल्याला काय सवय. जाऊ दे. स्पेशली गावाकडचे कपडे. अशा प्रकारे सगळे फ्रेश होऊन रेडी झालेले आहे. सगळी आता नाश्त्याची पाळी. नाश्ता वगैरे सगळं ओके नाही. राजाची वाट बघवते ना तुम्ही. राजा येऊन बसेल तेव्हा प्रजा बसेल माझ्या. ते स्वतःला राजा म्हणतो. हां जसं की मी म्हणजे मी राजा. अजिबात नाही. अंधविश्वास ओके, आहे नाही. पसरवत. बरोबर. अंधविश्वास को बढावा नाही देतो. प्रजा कधी पण सगळी समान एक वर खाली असते. कुठे आहे? माझं ओपिनियन आहे. कुठे काय खाली राजा के सामने पुष्पा का डायलॉग मग पेळा नाही साला. या या. दाढी तरी आहे. थोडी आहे जसं नाही आहे. तुला तर काय नाही. लाल परी कळलं? आता तरी बरं आलं. हम्म. फ्रेश झालं तर. तरी विचारलं तुला. ते सो फ्रेश वगैरे झालेले हवेत आता है की नाही. मग एकदम ताजे तर तवाने. आता आम्ही आलोत सगळे नातवंड. तर आई आम्हाला आमच्यासाठी काय म्हणत चिकन. हां चिकन चिकन फक्त याच्यासाठी आणि आमच्यासाठी पोळी पुरणाची पोळी होळीच्या निमित्ताने हो की नाही का. मग नॉर्मल पोळी चपाती भाकरी. याला येते ना. शिवरात्री मडकी फुटली सगळी. आहे ते आम्हाला यायला नाही भेटलं ना. नाही तर शिवरात्री पण एक ब्लॉग बसला असता. मडकी आणलं तिकडं उचलून आणला आणि मामी शिकडे काहीतरी बाबा बोलत होती ती मोठी मामी अशी मामाची बायको. मामाचं तिकडे बघत आणि हात असा केला तिथे तिथंच कोसळला सगळा. एकच नाही बरं का. कोंबडी वडे. कोंबडी वडे. वडी हो. तो कोंबड़ी वड़ी उसके साथ ये कोंबड़ी खाएगा हम लोग क्या खाएंगे रे. वांगा बटाटा. कारण भावाने सोडलंय चिकन म्हणून सोडलं म्हणजे सोडूनच दिलं. सोडूनच दिलंय. झाले महिने. अरे थांब. हे इतकं प्रेम की बाई. हेच फक्त आपलं हा, आम्ही खातो. आम्हाला काय कोणी सांगितलंय का. कोणी सांगितलंय. आपल्या पोटासाठी आपण खातो. जाऊ दे. विषय भर करतोय. भरकडत नाहीये. पॉइंटवर आला. विषय भर करतोय माझ्या मी तुम्हाला तयारी दाखवतो. इथे अशा प्रकारे इथे सगळं टमाटी कधीची चालू आहे. खराब झाली. आईची सगळी तयारी. कधी टमाटी खराब झाली.
आणि हे मागचा व्ह्यू, घराच्या मागचा. पुढचा पण व्ह्यू दाखवतो. आपला आणला असता तर मस्त मैफिल पण दाखवली. 4 व्हीलर आहे ना आपली. आणला आपला असता आणलाय. तर जर तर त्या वाशीमध्ये आणि हा फ्रंट व्ह्यू, अक्षरशः समोर गार्डनच गार्डन. इकडे संध्याकाळची पोरं क्रिकेट वगैरे चालू असतं सगळं. बघूया क्रिकेट खेळायला भेटलं तर बाय चान्स. हे कोण खेळणाऱ्यातले नाही. मेन म्हणजे हा लाल परी. हा लाल परी कधी क्रिकेट खेळत नाही. ओके नाही का क्रिकेट? क्रिकेट खेळायचं होतं, सवय सुटली. कोंबडी पकडतात. अरे येडा एका दिवसात खेळते. माझे पाय दुखतात, हात दुखतात, हात दुखतात. आम्ही खेळतो पण आता वाईट आता PS5 खेळतो. PS5 खेळतो पण ते चुकीचं आहे. खरंच मैदानी खेळ खेळले पाहिजे. PS5 मला देऊन टाकचं, मला चालेल. हा? मी मैदानी आणि दोन्ही खेळ. चल अरे काय कसला एक काम कर, मी PS5 केले, मला PS5 आम्ही जबाबदार नोकरीवर जाणार आहे. आम्ही कॉर्पोरेट काम म्हणून घ्यायला भेटत नाही ना, ते रोज केलं असतं. लॉकडाऊनची मागणी तुम्ही करतोय तुमचं चालू दे. मी नाश्ता मी करायला लॉकडाऊनची बसते. मागणी करतोय. मी नाश्ता करायला बसते. तुमचं तो जाऊ बघा दे. बसला. पाते चल नाश्ता करू. पाते तिकडे आणि कॅमेरा इकडे. हा मला वाटलं इथे इज्जत आहे. कामवाली बाई अशा प्रकारे कामाला लागली. लिटल बिट बरं असल्याने आजचा माझा बडी आहे. लिटल बिट कोणी विचारलं तुला? माझा कोणी बडी विचारलं? विक्स की गोली खा. मित्रांनो, आता वडा आहे नॉर्मल आपला, जो असा आहे नॉर्मल साईज. पण पाव ही काय, एक घासाचा पाव काय रे? ओके नाही? खाण्यामध्ये कधी त्रुटी काढू नये, चुकीचं आहे. तुझे ना कधीतरी बरोबर करतो मी काहीतरी रे. अनुभवाची गावचा बोल. अनुभवच वेगळा आहे. अनुभवाची. तू माझी कॉपी का मारते? मी पहिला बोलले माझ्या पहिले कोण बोलला रे? माझ्या माझ्या मनामध्ये शब्द आता बोलत नाश्ता नाही. करून भेटूया पुढे. माझा ऐकून घे. ओके सो मंडळी, आता आम्ही आलो आहे शेतावर ते बघायला की कसं काय इश्यू आहे काय काय रे, बरोबर ना? एकदम गावरान वाईब. ते असंच म्हटलं. पाते पण बोलला चला शेतावर जाऊन. आई आली इकडे, बघूया आता. तिनेच बोलवलं बघायला. व्ह्यू दाखवतो तुम्हाला इकडे. मंडळी, हे मूग आणि घेवडा आणि हे येडी लोक. अरे थांबा रे.
सगळ्यांचं शेतावर कामच चालू आहे. वाईबच वेगळी अशी चालायला. कशी ठुमकत ठुमकत चाललेस ग फटाफट सर. काय ग दिखाया मग मेकअप का. ओके तर तुम्ही बघू शकता ही सगळी कापणी झालेली आहे. इकडे पण ऑलमोस्ट. अरे कुठे आहे तुझं शेत. हाँ? तो किधर है आई. विचारतो इथे परत माझं थोडं आला. अशा प्रकारे उदास झालेली कसं वाटतंय. मुंह तो बंद करो अंकल. आंब्याचा भाजी लावू की हा बांध दुसरा समोरचा दुसरा बांध दिसेल ना त्या सरळ बांधा खाली तुला विचारलं दाखवते स्वतःला बांध केला इकडे सरळ इकडनं ना चला. तरी म्हटलं शेतातून का नेतोय बांधातून बोलले ते. काय रे येडा आहे रे. पाते डायरेक्ट शेतात घुसतो रे. काय रे कामध्ये हो ना काबे डायरेक्ट शेतात. नाद नहीं है अपन. इधर अपन चलते हैं उधर से रास्ता पैदा हो जाता है. भाई साहब ये थोड़ा ज्यादा ही नहीं. आईला आडझोड चालत जायचं रे परत. इतकी गर्मीने हालत बेकार. तिकडनं आम्ही आलो रे. आता तिकडनं लय लांब. अरे दिसत पण नाही तो रस्ता आता. रात्रीचा झाड का वाटेल रे. काय चड्डी फाटून हातात. पाचोळा सैरा वैरा वाराची सांड. सुसाट आहे. हा मग तेच ना सुसाट आहे. काय अतृप्त पसरली झाड पान पान. जाऊ दे कॉपीराइट येईल.
मातीमुळे तर पाय वाकडे तिकडे होत आहे. ए तू पुढे चाल ना, पडलास तर कॅप्चर नाही करता येणार. पॅरागॉनची चप्पल आहे, पॅरागॉन. विचार आईची तब्येत बरी नाही, घरातले बोलताय आराम कर, तरी पण काम केल्याशिवाय राहत नाही. गावच्या माणसाचं तसंच असतं. तब्येत किती खराब झाली की आपल्या हाताचं काम सोडू नाही शकत. हां, सोडू नाही शकत म्हणजे ती सवय झाली त्यांना एक प्रकारची. आणि नंतर त्यांच्याशिवाय करमत पण नाही. एक आई बाळाचं नातं आहे, बरोबर ना? दादा बोलले नाही, डायलॉग मारतोय जरा आहे चांगलं. कसा तडमडतोय बघ मध्ये वाकड्या तिला. अरे देवा. आता थोड्या वेळाने आई आपल्याला एक्सप्लेन करणार आहोत की कसं कसं शेत आहे. अरे पुढे तरी चाल, मला लॉंग घेऊ दे. चल हा बोल आता भोंक. आई आता थोड्या वेळाने आपलं एक्सप्लेन करणार आहे कसं कसं शेत आहे, काय आहे कसं काय. थोड्याच वेळाने आपण बघूया. तोपर्यंत आपण डेअरी मिल्कच्या ॲड लावूया. जसे का माझ्या व्हिडिओला ॲड येतच बसणार आहे ना. ही ए पण पाण्यात उतरू नका. नाही ना, वो पेड़ देख और उधर ये पेड़ देख और उधर के पेड़ भी देख. हाँ आधी समजा. मग ह्या बागाना सोरी तूर असते आमची आणि हे हा मूग, हा खाली मूग आहे काढलेला, हा वाल, तिथं हरभरा असतो. तो गेला सगळा हरभरा, एक एक कुठं कुठं टापटाप आहे हरभरा. आणि तिकडं खाली ती मावशीच आहे ना, अश्विन दर्शक आहेत ना आमचं, आता लग्न झाला तो, त्यांचा ती बघ खाली पूर आहे, तो त्यांचा शेत, तो पण मी करायची. एवढी शेती मी एकटी करता. यंदा यावर्षी तो दिला सगळा आदिवासीयांना दिला, तो आदिवासीयांना. आणि तो झाड दिसाय ना, उंच झाड दिसाय ना हिरवा, तिथं 2 तोंड केलं. ते आणला मी खालना, जोडून टाकलं. बाबू आपल्या ह्या तोंड्यात ना तिथं फार पारायचा तो बघ, सरळ जे रस्ता आहे बघ, हा मोठा आंबा आहे ना, हो. सो अशा प्रकारे मी होस्ट करणार आहोत पुढे जाऊन. चला हा बघतो आता काय सुधारते का त्याला. हा माहिती. हा हा तो झाड दिसतंय ना, उंच झाड, हा तिथं त्यांनी सरळ खाली जा. नाही घेतलं तर परत या, फिरत राहू नका. हा अजून बघितलं नाही यंदा गेलाय ना. मी काय यूज इन सब का रियूज. ठीक है, भाई लोग को भूली देने को. हाँ का पाण्यात कोण उतरला, ही काठी त्याच्या बोचावर आपल्याकडे हे भाई चल. कोयता डायरेक्ट. डायरेक्ट. हे गरबा हे देखो खेळता येत नाही. देवरा, देवरा के पास था ना वो एक हथियार वैसा देवरा. छी, देवरा गेले होण्याची लोक वैसा. चड्डीवर आलाय. खाली असा राहू दे ते. मजबूर मत कर मेरे को मेरा हथियार निकालने के लिए. हमें खा झाली भाई. हा तर तुम्ही बघू शकता कशा कशा परिस्थितीतून घेऊन चाललाय आम्हाला. छी, पहिले बोलला शेत बघायचंय, शेत बघितला, आता खाडीला घेऊन चाललाय बेणा. येस बटकू. तू काजवते ना ते सगळं. काट्या वाजवत चला रे. नाही तर
इथपर्यंत एवढीशीच गेली रे पुचुक्की. या बघू ना राव. इथपर्यंत एवढीशीच गेली रे पुचुक्की. सस्ता सोलार. छी. ओके सो मंडळी गाडी वगैरे बघितली. आता परतीचा प्रवास सुरुवात. हे सुधारणार नाही तर परतीचा प्रवास, कारण की मच्छर चावायला सुरुवात झालेल्या आहेत. काय आजारात नको पडायला म्हणून लवकर निघालेलं बरं. बरोबर नाही? अरे पाणी मला पण प्यायचं आहे. भेटूया पुढे. आता काय तोच रस्ता आहे, परत दाखवून काय फायदा नाही. भेटूया. प्रवासाचा आनंद घेतो आम्ही. विचारलं कोणी? मला सांगायचं आणि मी ते सांगणार. नको ऐकू. ओके जमिनीला भेगा पडल्या मित्रांनो. पावन सिनेमॅटिक देख जरा इथे. भेटूया पुढे. सिनेमॅटिक मिळतो काय जमलं तर भेटूया. अशा प्रकारे नस्टरची सुरुवात झालेली आहे. या मित्राने आपली स्वतःच्या गाडीची चावी पाडलेली आहे. म्हणून बोलतोय कधी पण अशा चड्डीवर भरोसा ठेवू नका. हे चड्ड्या अशा कधी वापरायच्या नाही. इथे नाही ना पडली. इथं नाही ना रे कुठे. आता एकच आहे जर तुझ्याकडनं निघाली ना खिशातून, एक रिएक्शन नाही ना. मारेल माझ्या खिशात कशाला येईल. तू फक्त आता माझा मोबाईल दिला होता. जावा आता काय बघून या. त्या रस्त्यावर आता कोण आला पण नसेल तर पटकन जाऊन घेऊन यायला लागेल. इकडे कोण नाही. आपण वाकडा 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 गेलोय. तुलाच माहित आता कसं आलो कसं आलो. चला परत हत्यारे घ्या. चौघांनी जायचा. चल ना एक्सप्लोर करते विरसा. त्या आईला. ओके सो मंडळी नशिबाने चावी भेटली. खाडीच्या किनारीच भेटले. तू तोंड मंडे ठेवा. ते एक असं पण बोलू शकतो आपण की एक नेचरनेच करवलं. कारण की काही काही जागेचे काही राज असतात. बरोबर की नाही? तर असे खूप सीन झालेत आमच्यासोबत. त्याचा काही इश्यू नाही. म्हणजे चावीचा पहिल्यांदा झाला. असे हॉरिफिक जरा खूपच झालेत. बघू असे सीन होत राहतील तर मी तुम्हाला दाखवेनच. बघूया व्लॉग किती मोठा होतोय किती नाही मला काय अंदाज नाही. आडझोड मी शूट करत जातोय. बघू जे काय व्हायचं ते होऊ दे मोठे. काय रे बरोबर ना. यत्र यत्र समाज में इज्जत है. नाडा. भेटूया पुढे. तर मित्रांनो वाजलेत रात्रीचे 12. म्हटलं नाईट राईड एक झाली पाहिजे म्हणून घरापासून 40 किलोमीटर लांब चाललो आहे. काय माहिती नाही. खाज आहे थोडीफार. बघू आता काय होतंय काय नाही. ते दोघं पुढे आहेत आणि दोघं मागे. व्ह्यू बघू शकतो लाईटीची गरज वाटत नाही. एकदम गाडी एकदम स्मूथ जाते.
सो मंडळी आज आहे दुसरा दिवस. परत आज आम्ही आलोय शेतावर. अच्छा हो, याचा आहे तेच कपडे तुम्ही बघू शकता. याचे पण तेच आहेत ना? होय आहे तेच. फक्त मी बदलले नावाला. आणि आपले तन्मय शेठचे पण बदललेले आहेत. काय आहे म्हणूनच तर जातोय ना. परत मागाशी मोबाईल विसरलेला. हा येडा बोचा. मी डिनाय करतो. काय रे रोड विसरलो. तुझ्या चेहऱ्यावरनं तेच वाटते मला. तर आज आमचं परत येण्याचं कारण हेच की आईने आम्हाला परत बोलवलं आहे काही कारणास्तव. ते पण दोन्ही गाड्या घेऊन. काय का बरोबर ना? बरोबर. आईला सोन बघ काय येतोय मागे बॅकग्राऊंड बघ. ओ शेट मॅन. ए डॅडी इकडे अरे इकडे ना इकडे इकडे बॅकग्राऊंड सन बघ. एक नंबर आईफोन. इज्जत आहे. समाज में इज्जत है. वाईट बिल येते क्या? चला तो अजून पण रिकलेक्ट करतोय. अब तो मला वाटतं विसरलाय की काय रोड का काय झालंय. वाईड अँगल असा घेण्याचं कारण हेच कारण की बॅकग्राऊंड व्ह्यू चांगला येतोय. सनसेट चांगला येतोय. बघूया मी चेक करेन व्हिडिओ चांगला असेल तर टाकेन, नाही तर अदरवाईज. अरे बोतल मी बाहेर ठेवली. अरे तू विसर बळ आहे चल. अरे बोतल यायला काय कामाचा नाही तू. ठेवलेली मी बाहेर तुमच्यासाठी. काय कामाचा नाही तुमच्यासाठी. पायरीवर आहे बघ. जसं काय तू पिणारच नव्हता. माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आणलेली. ए चुकी माझी नाही. तुझी चुकी कधीच नसते रे. माझा हात दुखायला लागला. तो भेटूया पुढे. कोणी नाही हे नाही बोजे टाकलेलं होतं काल. तेवढं एकटून घेऊ अजून जरा खायला येते. कचरा नाही आता. तर गाईस तुम्ही बघू शकता याला गाडी शिकवण्याचा प्रयास चालू आहे. हळू रे थांब ना, त्याचा आवाज जाऊ दे ना. थांब त्याला जाऊ दे पुढे त्यांना. त्याला नाही माहिती. रुक रुक आया रुक.
हा, त्याला हळू घ्या ना सांग. तो कैसा लगा? सही लगा, बस एक क्या होता है मतलब वो गलत है कि डायरेक्ट क्लच हाँ आराम से डालना चाहिए. क्लचला थोडा कंट्रोल. क्लच पटकन सोडतो ना. पटकन सोडा. उससे गियरबॉक्स खराब होता. हाँ पकड़. वो ते होईल हळूहळू सवय वो होईल. बोले थे सर ने गियरबॉक्स उससे खराब हो सकता है, इसके लिए वो क्लच प्लेट्स हाँ, इसकी वजह से वो. बाकी तो मजा आया, बैलेंस की तो देता भाई, बैलेंस तो बराबर है. पर अच्छा नॉर्मली हाय स्मूथनिंग आहे तिची. तो है. एक बार इसका नहीं याला का घाम फुटलाय वो मग तो तो पुसतोय सारखं. चला, बहुत भर गया. जाताना पण घे. जाताना नाही एवढं नाही, वो हायवे आते लागले. नाही नाही जाताना पण घे. अरे ती मुंबईला नाही इकडनं येड्या. मुंबईला काय एवढा मोठा हे झालास तू. टर्न मारण्याचा प्रयास. हो पुढचा ब्रेक. अरे क्लच सोडतो कशाला. ब्रेकवर कंट्रोल ठेव. पुढच्या पटकन दाबू नको, डायरेक्ट स्लिप होईल दगडी आहेत म्हणून. पकड का. ओके सो मंडळी आज आहे तिसरा दिवस. तर आम्ही चाललोय, किती वाजले रे, 6:15 झाले. तर आम्ही चाललोय हरिहरेश्वरला. 4 जण ऑब्विस. आणि आजच परतीचा प्रवास पण आहे. तो इकडनं आल्यावर डायरेक्ट मुंबईला जायचा विषय हो की नाही ग. आता जाताना 2 घाट लागणार आहे. तर भेटूया कसं काय असेल ते. हे काय खाल्ली ना त्याने. ठीक आहे भेटूया पुढे. हा आहे तन्मयचा आउटफिट, हे नल्ल्याचा आउटफिट आणि हे आपले जग्गी दादा. चल हे माझा पण दाखव. सगळ्यात आणि हा माझा ओनरचा आउटफिट आहे. तिकडूनच बाई लग्न करणार आहे भाई. पोरगी भेटली नाही पण ठीक आहे. पोरगी भेटेल पण भेटत काय नाही सध्या. फिदा होईल. चला बस भेटूया पुढे. अशा प्रकारे निघायची तयारी झालेली आहे. ऑलवेज विअर अ सेफ्टी हो की नाही ग. सगळ्यांनी चौघांनी बघू शकता तुम्ही. चौघांनी हेल्मेट घातलेले आहे अशा प्रकारे. आता निघायची गोळी लगेच थेट भेटूया.
जायचंय तिकडे. ओके सो मंडळी फायनली आम्ही पोचलेलो आहोत. ते आपल्या अवतार बघा. पाहुण्याला दाखवा, पाहुणे कला ते तुझे पाहुणे आहेत, मित्र आहेत तुझे. फायनली आम्ही पोचलोय. बॅकग्राऊंड व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि गाडीची पार्किंग वगैरे सगळं इथेच लावली सध्या. त्याची पण पार्किंगची 20 रुपये काहीतरी 4 तास आहे. आम्ही डायरेक्ट घुसवले, बघितलं ना काय नाही. नंतर तो काका येऊन बोलला दादा तो पार्किंगला 20 रुपये. लेवेतियनला मारायचंय अरेबियन समुद्रात जाऊन. जाऊया ना मग. रेडी झालेलो एकदम. आमचे फक्त हा. गिअर्स आम्ही गाडीत ठेवले, नंतर आम्ही बाहेर हा काढू. तलवारी पण घरीच राहिल्या नाही तलवारी तर मग घरी आम्ही राहिल्या. गेलो असतो घरी. हे हा गंजा ना. पडायला लागला. हा धारबीर करायचे फक्त काय रे, बरोबर ना ग. फुल बाजूका वगैरे आहे. हा हे बाई बाई चचले. अरे तो हात लाव. याची एक नवीन स्टाईल आहे फोटो काढायची, लाव का तो. नवीन संशोधन केलंय भावाने आपल्या. आईला क्लाउड्स बघ ना काय दिसतात आईच्या गावात. तरी कॅमेरा क्वालिटी क्या दिखती है ना. आयफोन आहे बाई. हे बघ ना ढग वगैरे काय दिसत आहेत आईच्या गावात. हे बघ खांबे. समाज में इज्जत दे. भाई साहब एक नंबर. इज्जत आहे का नाही सांगा फक्त कमेंट मध्ये करा. हे जास्त बोलतो का रे. हा हे पाहते इथे जायला कुठं नाही. हे बघा मी आधी सांगू नको, ब्लॉग कधी पण पडू शकतो. फक्त stay tuned. आपल्या गाड्या तिकडे गाडीत नशीब काचा बंद केलाय बघ. मित्रांनो बघू शकता. 5वा तिकडे एकदम पिल्लू तो बघा तो. अरे शपथ. आपली गाडी काय नाही 4 व्हीलरवरच चढत. काय बोलत होता. तुला सरकेजण समजत नाही. घेऊन आला काढणार. किसू मंडळी आता आत्ता जस्ट नाश्ता पण केला आम्ही. आता दर्शन घ्यायला चाललेलो आहे. ही कुछ लेना पडेगा पूर्वी. अशा प्रकारे आम्हाला गर्दी भेटत चालली. फायनली आम्ही पोचलो. ओके नाही का. हे दोघं कुठल्या सदम्यात गेलेत काय माहिती. काय कुठल्या सदम्यात गेलेत तुम्ही. सदम्यात नाव सदम्यात. आम्ही हा, आता डायलॉग मारू नका. डायलॉग मारू नको. ते खूपसूरती देख रे. नाही ते समजलं कुठल्या खूपसूरती बघत होती. अशी खूपसूरती बघितली आणि वाहून गेलो तुम्हाला. सुधारणार नाही तुम्ही. भेटूया. अशा प्रकारे एंट्रन्स करताना आईला आपण हेल्मेट घेऊन फिरते. काय गत झाली. मोबाईल आलो आहे काय. मोबाईल काय माहिती नाही. बघू जे होईल ते होईल. काय बोललं. काय बोलला काय. पकडत आहे.
सो गाईज आत्ता दर्शन झालं. आता इथे आलं. हनुमान मंदिर बंद आहे. दर्शन झाल्यावर दरवाजा लावून उघडणे. ओके, हे उगम झालेलं. फॉर दी इन्फॉर्मेशन. खोल दरवाजा. दखल बंद नाही आहे. आमच्या गुरु श्री आई कलावती देवी यांचा फोटो पण आहे इकडे. हो. Okay. Now we are on corner. See. तेव्हा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. कसं दाखव. आता तू बोलला ना दाखव तुला चढताना. ब्लॉगर एडा है वो. चालू हो गया. आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर चाललोय. कशी आहे युनिक बघू काय होतं काय नाही. विचार चालू आहे ते रायडिंग पण करायचं. बघू पैसे जमा झाले तर आहेत ना तुझ्याकडे. माझ्याकडे काय नाही. का अरे शेठ लोक आहेत ना. हो ना का. शेट तिकडेच आहे. आपण कोण. आपण शिंदे आहात. अरे कानातली बाली ठेवले झालं तुमचं काम. बरोबर ना रे. आता दिसेल तुमच्या कानात सोन आहे. माझ्या चष्म्याला पण सोन. कुर्ल्यावरून आणलं ना. आई ग. की सो मंडळी आता आम्ही जी हरिहरेश्वर ज्या स्पॉटसाठी फेमस आहे ती त्या स्पॉटवर आम्ही पोचलेलो आहे. ए तिथं काय रे माकडासारखं मध्ये येतो असं कसं जातं ना मित्रांनो. आमच्या इकडे असा एक आहे आमच्या ग्रुपमध्ये ज्याला आता इथून वेगळं काहीतरी करायचं. त्याला डाय मारायचे. तो डाय मारणार आहे डायरेक्ट. हो ना. केसांना डाय लावून डाय मारणार. हो ना. मी कसं डाय बी नाही लावत. अरे लावतोस तू. केस पांढरे पडले याचे बघ. केसा पांढरे तर डाय नाही लावत. हा विषय भरकटतोय. तर मेन स्पॉटवर आम्ही पोहोचलेलो आहोत. काय करणार. तर ती स्पॉट तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. यात्रा यात्रा शहांची पात्र. ओके. सो आता आम्ही खाली उतरलोय. हा
तो उतरते, स्ट्रगल चालू आहे. पायऱ्या अशा आहेत की असं वाटते कधी पण सरकू. आईच्या गावात तावतून दाखवतो हे कशी उतरत आहे. नंतरचा ट्रॅप वॉक आमच्याकडून. मोबाईल सगळा ठेवून बघितलं. आईला त्या लहान पोरीला बघ कुठे ठेवले रे, काय साले आहेत. मग हे अशी पब्लिक काय पण करते ना, येडे साले. मस्ती नाही ती. So finally we arrived. सो फायनली आम्ही पोचलोय. काय कर इच्छा ते समाज. समाज में इज्जत है. ये देख व्यू देख आईच्या गावात. समाज में इज्जत है. केस काय ये तिकडे बोल बोला. चल या मित्रांनो, एक इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे ती देतो आम्ही. सर्व तीर्थांचा संगम झालेला एक पवित्र स्थान म्हणजे हरिहरेश्वरकडचा हा जो तुम्ही बघताय, हा पूर्ण कडा उगीच बनलेला नाही. यामागे सर्व तीर्थांचं संमेलन झालेलं एक क्षेत्र आहे. जसं तुम्ही ते बघू शकता. मेन म्हणजे शुक्लतीर्थ. शुक्लतीर्थ शिवून विष्णूपद, त्याप्रमाणे चक्रतांडव, पांडव तीर्थावर पिंड शब्द केल्याने शुक्लतीर्थाच्या स्नानाने पुण्य प्राप्त होतं. ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. इकडे आल्यावर सर्वजण पहिल्यांदा येतात ते फक्त फोटोशूटसाठी, पण ही इन्फॉर्मेशन वाचले जात नाही. पण हे खूप महत्त्वाचं आहे. हरिहरेश्वरचं एक महात्म्य आहे, त्यात लिहिलेली सर्वात मुख्य अशी माहिती आहे. ती थोडी मिटली आहे, पण जेवढं मला जमत असेल तेवढं मी वाचण्याचा प्रयत्न करतो. खरंच पापांचा नाश होतो हे लिहिलेलं आहे, ते काय खोटं नाही. चला तिकडे बघ ते डब्यासारखं भरलंय ना तिकडे. गाईज भीती तर खूप वाटते, कारण की चपला बरोबर नाही, स्लिप होणार आहे. काय नाही हा हा. सो गाईज आता आम्ही खूप पुढे आलोय, तुम्ही बघू शकता. काय एवढी मस्ती करते काय समजत दाखव. मग किती लांब आलेलो आहे. आम्ही होतो तिथे, तिकडं इकडे काय होते. आईच्या काम आहे. पाणी बघ विभागलंय, ते दिसतंय बघ, कलर वेगवेगळा आहे ना. काय आहे ते तुम्हाला दिसेल ना, दिसेल. सगळी पब्लिक त्या साईडला गेली, आम्ही ह्या साईडला आलोय. वन साईड इज्जत है. अरे कुर्ल्याचा छपरी.
अरे या पुढे. काहीच अशा प्रकारे पाण्याला भरती आहे, म्हणजे समुद्राला. तर बघू शकता पाणी किती वरती आलंय. आडझोड पाणी वरती येते. बघू निघायचा विषय करू आता लवकरात लवकर. ओके नाही का, भेटूया ना का पुढे. भेटूया काय असेल काय सीन झाला विला तर दाखवेल. काही आडझोड फोटोशूट चालू आहे. आडझोड कोण थांबायला तयार नाही, नुसता फोटोशूट चालू आहे. आता थोडं काहीतरी वातावरण शांत झालं आहे म्हणून थोडं अजून पुढे चालतो आहे. मोबाईलमध्ये पाहते पुढेच चालत चाललंय. आता त्याला मोबाईल पाहिजे होता. काय विषय काय नाही, जे काय असेल तुम्हाला सांगेल. भेटूया, जे काय करेन ते दाखवेल. भेटूया ते आहे. मित्रांनो मस्ती बघा, तिकडून आम्ही किती लांब चालत आहे. हे दोघं तिकडे बसलेत, आम्ही इकडे. त्यामुळे आपला वन साईड पुढे पुढे चालत चाललाय. हो ना काय, वन साईड पुढे चालत आहे. कसं ना काय कसली भीती नाही काय नाही, पाण्याला भरती आहे तरी पण. काय कर टाकू ना ब्लॉग मध्ये, आणि घरी बघितलं तर हा बघू दे ना. ठीक आहे ना, भेटूया ना मग. अगं कुठे चालली अजून, चले उशीर होतोय चल. सो गाईज आता पाण्याचा प्रवाह पण वाढलाय. आता परतीचा प्रवास चालू आहे आमच्या गावात. जागा तू पुढे विचार पडलाय. हळू सरकू खाली उतरून चल चल. अरे बेडा खाली उतरून चल. इकडे आला पाहिजे. क्या हुआ? क्या ही बोलने उसको. इज्जतच नाही मूर्तींना काय. चला आपण तरी निघूया. ओके सो मंडळी आता वाजले रे 6:10. आम्ही परतीचा प्रवास घेतलाय, सुरू केलाय. आणि त्याचं तोंड बघा कसं वाकडं झालं. सगळ्यांचेच झाले कारण की मागे बेदाम ट्रॅफिक भेटलं आहे. आणि त्या दोघं अजून तिकडेच अडकलेत, तन्मय आणि सिद्धेश. तर त्यांची आम्ही वाट बघते इथे थांबून. का म्हटलं व्लॉग पण इथे सेंड करूया कारण की आता अंधार झाल्यावर व्हिडिओ पण चांगला निघणार नाही. आता इथे सनसेट पण दिसते, म्हटलं काढून घेऊया. सो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथे संपतो, ओके नाही का. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. असेच काहीतरी नवीन घेऊन येत राहीन मी. आणि बघत राहा आणि सपोर्ट करा, बरोबर का. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर काय इपिक असं घडलं काय असं समथिंग लाईक तो व्हिडिओ दाखवेनच मी तुम्हाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.